हॅलो एव्हरीवन. सो मी प्रतीक्षा आणि मी सध्या पुण्यामध्ये असते. आय टी सेक्टरमध्ये जॉब करते. सो मला तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करायचं आहे. मी कसं ऑफिस आणि घर कसं मॅनेज करते ते सगळं मला म्हणजे शेअर करायचं आहे तुमच्यासोबत. मी यूट्यूबकडे ह्या दृष्टीनेच बघते की फर्स्ट ऑफ ऑल पैसा हा वेगळा आहे, कारण की आत्ता मी चॅनल चालू केला आणि लगेच मी व्हिडिओज टाकले आणि मला लगेच पैसे येतील, हा तर मोठं माझं मुळीच नाही आहे. फर्स्ट मोटो इज की माझा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, काहीतरी मी वेगळं करते आहे, जॉब आणि घर हे सगळं सोडून, असं मला एक म्हणजे वाटेल स्वतःला. कारण मला फक्त जॉब घर हे सगळं करून पण तो कॉन्फिडन्स येत नाही आहे जो मला पाहिजे, किंवा जो मी म्हणजे माझ्यात बघते की मला असं व्हायचं आहे ते अजून होत नाही. सो मला माहिती नाही, पण मी 2024-23पासून म्हणजे ट्राय बघत होते. मी 2-3 चॅनल पण ओपन केले, त्या चॅनल थ्रू ट्राय केलं, पण जे मला हवं होतं तसं काही नाही झालं. कारण की मी म्हणजे आपण असं बोलता येईल की मी तेवढ्या कॉन्फिडेंटली किंवा म्हणजे ॲग्रेसिव्हली ट्रायच नाही केलं की मला हे करायचंच आहे असं. पण मला आत्ता चान्स मिळाला आहे, तर मला असं वाटतं की मी करावं ते पुढं जाऊन. आणि असं नाही की फक्त डेली रुटीन, मला बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझ्या लाईफबद्दल असतील, बाकी सगळ्या जे मी शिकली आहे. म्हणजे मला असं माहिती आहे की एक मित्र आणि एक मैत्रीण असणं म्हणजे एक पुस्तक वाचल्याच्या बरोबर आहे. म्हणजे एक माणूस माणसाला रीडिंग करणं, माणसाचं म्हणजे त्या माणसासोबत मैत्री असणं, त्याच्यासोबत गप्पा चप्पा, त्याच्यातून जे आपल्याला म्हणजे समजतं ते खूप मोठं आहे ह्यापेक्षा की एक बुक रीडिंग केलं. म्हणजे APJ अब्दुल कलाम या मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण त्यांनीच आय थिंक असं सांगितलं की एक बुक तुम्ही जे रीड करता ते म्हणजे तुमचा एक मित्र किंवा मैत्रीण जवळचे असणं, म्हणजे त्या माणसाला रीड करणं असं आहे. सो त्याच्यातले चांगले गुण, त्याच्यातले वाईट गुण, बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात आणि आपण त्या म्हणजे उद्देशानं ती मैत्री चालवतो आणि आपल्याला बरेच अनुभव येतात आणि ते सगळं चालतं. तर मला मग तसंच आहे की माझं असं आहे की मी जे लहानपणापासून स्ट्रगल म्हणा किंवा चांगल्या गोष्टी म्हणा, जे पण काही आहे माझ्या लाईफमध्ये झालं आहे, लग्न कसं झालं, लग्नानंतरचं कसं सगळं झालं, हे सगळेच आजकाल यूट्यूबवर शेअर करत आहेत. तर माझ्या पण आहेत काही गोष्टी ज्या खूप इंटरेस्टिंग आहेत आणि माझं यूट्यूबवर ब्लॉग बघून किंवा मी दुसऱ्यांचं बघून जे म्हणजे बघते त्यातून मला असं समजतं की यार ठीक आहे, त्यांनी पण स्ट्रगल केलं आहे, खूप लोकांनी स्ट्रगल केलं आहे, त्यांची वेगळी एक म्हणजे आयडेंटिटी आहे. पण मला पण माझी एक आयडेंटिटी बनवायची आहे, मला पण माझं एक म्हणजे दाखवायचं आहे मी पण कुठून आली आहे, कुठून स्टार्ट केलं आहे मी सगळं आणि मला कुणीकडं जायचं आहे आता. हे सगळं मला शेअर करायला आनंद होईल तुमच्या सगळ्यांसोबत. आणि म्हणजे मी यूट्यूबला एवढं म्हणजे बघत असते ना की मी ऑफिसवरून आले की म्हणजे एखाद्या सिरियल वगैरे जशा लेडीज बघत असतील तसं मला यूट्यूबचं वेड आहे की ह्याचे ब्लॉग बघ, त्याचे ब्लॉग बघ. तर मला असं वाटलं की मी सगळ्यांचे बघत बसते, तसं मला एवढा जर त्यात इंटरेस्ट आहे तर मी स्वतः का नको ट्राय करायला. मग माझ्याकडं रिझन्सची डायरी तयार होती की माझ्याकडं मोबाईल नाही, माझ्याकडं ट्रायपॉड नाही आहे, माझ्याकडं माईक नाही आहे. आणि मग मला असं वाटलं की मी आत्ता मोबाईल घेईन किंवा मी हे करेन ते करेन आणि नंतर मी व्लॉगच नाही स्टार्ट केले, जसे मी 2023पासून करत नाही आहे. त्यावेळेला काय करायचं म्हणून मग मी आता असं केलं आहे की माझा जुनाच मोबाईल आहे रेडमीचा, मी त्याच्यावरूनच आता म्हणजे मी टाकायला चालू केले आहेत शॉर्ट्स व्हिडिओ, पण मी लाँग व्हिडिओ नव्हता टाकला. तर मी आजपासून असं म्हणजे माझ्या डोक्यात आहे की आता आजपासून मी लाँग व्हिडिओज पण टाकत राहीन. आणि जर तुम्हाला आवडलं तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा की तुम्हाला कशी व्लॉग बघायला आवडतील, मी कसे व्लॉग्स ट्राय करू शकते. किंवा मला माहिती आहे मी ॲज IT सेक्टरमध्ये जॉब करते, 9 to 5 जॉब करते, तर त्यातलं तुम्हाला काय आवडेल बघायला. किंवा म्हणजे घरातलं डेली रुटीन जे बाकी सगळे टाकतात ते, किंवा हॉल व्हिडिओज म्हणजे लाईक कपडे, मेकअप ॲक्सेसरीज वगैरे जे तुम्हाला आवडेल तसं मला म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये थोडंसं गाईड करा, मोटिवेट करा. सबस्क्राईब करून चॅनलला कमेंट करा की कसं तुम्हाला आवडेल सगळं बघायला, तसं मग मी ट्राय करत जाईन. आणि अजून आहे की म्हणजे तुम्हाला काही गोष्टी नाही आवडल्या तरी मला सांगा की हे एडिटिंग असं कर, हे नको दाखवू, ते दाखव असं. कारण मी 2023पासून जरी माझं मोठं असेल की यूट्यूबवर यायचं, तरी माझं फिक्स नाही आहे की मला नक्की ह्यात काय करायचं आहे. कारण आता मी जॉब करते आहे, जॉबमधले असे मी व्हिडिओज नाही टाकू शकत म्हणजे की बाबा मी ह्याच्यावर जॉब करते किंवा मग त्या डोमेनबद्दल वगैरे काय. कारण मी आता खूप साऱ्यांचे व्हिडिओ बघते आहे, एज्युकेशनल टाईप व्हिडिओज आहेत जे माझ्या फील्डमधले आहेत, त्याला तेवढे व्ह्यूज नाही आहेत. आणि मी माझं
म्हणजे 100% दिलं तरी मला आउटपुट जर काहीच मिळालं नाही, मोटिवेशन मिळालं नाही, तर मी ते नाही म्हणजे कंटिन्यू करू शकणार. परत डिमोटिवेटनं मला माघार नाही घ्यायची. सो मला असं वाटतं की मी माझं डेली रुटीनच शेअर करेन आणि मी ऑफिस, घर सगळं कसं मॅनेज करते. नंतर आम्ही आत्ता सध्या पुण्याला आहे, नंतर मी जेव्हा गावी जाईन तेव्हा गावचे व्लॉग सगळं म्हणजे मला शेअर करायचं आहे. मला एक वेगळं असं कॉन्फिडंटली सगळं शेअर करत राहून आणि म्हणजे मस्त व्हायचं आहे. माझी पर्सनॅलिटी मला थोडंसं तुमच्या म्हणजे आशीर्वादानं म्हणता येईल की चेंज करायचं आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा की मग कसे व्हिडिओ बनवू, काय तुम्हाला आवडेल बघायला, हे सगळं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद.